मॉर्निंग मित्रांनो. कालचा बनारस नंतर ना अयोध्या जे पण आपले पॉईंट राहिले त्यानंतर ना आपले अजून 2 इम्पॉर्टंट डेस्टिनेशन्स राहिले जे की आपल्याला पाहायचे. तर बघूयात आपण. तोपर्यंत आता वाजले सकाळचे 7 आणि आम्ही निघालो आहे आता तिकडे प्रवासाला. सगळे आता आवरतात आहेत आपलं लगेज वगैरे. आत्ता वाजलेत 11 आणि आम्ही थांबले नाश्ता करायसाठी. खूप भूक लागली आहे आणि आज आमचा पूर्ण दिवस प्रवासामध्येच जाणार आहे. तर थोडंफार काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर ना मग पुढे निघू. जस्ट आमचा आता नाश्ता झाला आहे. हे सगळी पोरं बसली इथं. तर आता आमचा नाश्ता करून झाला आहे. तर आम्ही चाललो आहे आता उज्जैनला ऑन द वे. चला. तुम्ही बघू शकता आता आम्ही उज्जैनकडे निघालेलो आहे आणि आता आम्ही मस्त अशा घाटात पोचलेलो आहे. सुंदर असा रोड आहे हा, तुम्ही पाहू शकता. ओमकार ब्लॉक करायला नको म्हणतोय म्हणून आम्हीच चालू केला. एवढी नको खाली घेऊन थांब ना 1 मिनिट. मग संपले आता. तर मित्रांनो आता वाजले 8:30 आणि आम्ही आता जेवायला आलो आहे हॉटेलमध्ये. दाखवतो मित्रांना. सगळ्यांना लय भुका लागलेले आहेत. भुका हॅपी बर्थडे टू यू. मित्रांनो आत्ता वाजलेत रात्रीचे 12. आम्ही जस्ट आत्ता उज्जैनला पोचलो आहे आणि आमचं जे हॉटेल आहे तिथे आता आम्ही चेक इन करतो आहे. आणि मेन म्हणजे आज आहे आपल्या मित्राचा म्हणजे ओमचा वाढदिवस. May God bless. सुप्रभात. आता आम्ही चाललोय काल भैरवनाथ दर्शनला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे महाकालेश्वरला. आता बघूया पुढं काय होतं. बघा तुम्ही रिक्षामध्ये जाणार फुल धक्के खात खात इकडून तिकडून तिकडून असली आहे रिक्षा? नाही ही रिक्षा असली तर कुठं ती बारीक वाली. तर आम्ही जाणार आहे बारीक वाल्या रिक्षा. रिक्षा कुठे येते. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपला डे 9 आणि आज आपण चाललो आहे महाकालच्या दर्शनला आणि पुढे जे काय पॉईंट असतील ते पाहण्यासाठी. मेन म्हणजे आज आपल्या मित्राचा बड्डे आहे ओमचा. ओमला वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा. कसं चाललो आहे आपण? आपण रिक्षाने चाललो हे बघा हे आम्ही असे रिक्षा केलेत. अय ही रिक्षा डायरेक्ट आम्हाला काल भैरवला. तर आता आपण काल भैरवला चाललो आहोत दर्शनाला. आपले अर्धे मित्र पुढे बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललोय काल भैरवनाथच्या रिक्षात बसले आम्ही 5 जण आहे. पुढे यश पण आहे.
आम्ही मस्त रिक्षाचा आनंद घेतोय. यश पण ड्रायव्हर धक्के खात आनंद घेतोय. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद व्यक्त करायचा असतो म्हणून आम्ही तोच आनंद व्यक्त करतोय. बाकी आता पुढच्या रिक्षात बाकीची पोरं आहे, 2 रिक्षा केलेत. चाललोय. बघा तुम्ही पुढं कसं काही नियोजन होतंय. नियोजन एकदम काटा आहे, बघू शकता. एकदम बघा कसं आहे. तर मित्रांनो आम्ही आता चाललो कालभैरवच्या दर्शनाला. मेक शुअर की जेव्हा पण तुम्ही कालभैरव दर्शनाला जर येत असाल किंवा बाकीच्यांना तर पहिलं कालभैरव दर्शन म्हणजे करा, कारण की नंतर गर्दी खूप वाढते आणि ऊन खूप वाढतं. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला चक्कर वगैरे येण्याचे रिस्क वगैरे खूप असतील तर कधी पण तुम्ही तसं तर पहिला ह्या मंदिराला व्हिजिट द्या आणि नंतर मग पुढे जावा. तिथे तुम्हाला मी मंदिर दाखवतो. हो तिथे आपल्याला जायचं तिथे आणि एंटर करायचं इकडनं लाईनीतून. तर मित्रांनो जस्ट आमचं आत्ता दर्शन झालं कालभैरव महाराजांचं. आता आम्ही चाललो आहे पुढच्या दर्शनाकडे. खूप गर्दी आहे. तर मित्रांनो आम्ही चाललो आता महाकालला, म्हणजेच महाकालेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. दर्शन कसं झालं रे तुमचं? आपलं एकदम भारी दर्शन, काहीच गर्दी नव्हती, लगेच झालं दर्शन. अर्धा तास पण वेळेस थांबलेलं आहे. मी लगेच चालू होती. आता चालले आपला माणूस आहे योगेशच्या ओळखीचे एकदम, ते दर्शन करून जाणार आहे. आता चालू आहे मंदिरापाशी, भेटू पुढे. तर मग मंदिरातलं आला व्हिडिओ काढता. फोन तर नेणारच आता, पण ब्लॉगसाठी नाही व्हिडिओ काढणार. आपली साधी आपली स्टोरी काय क्लिप्स वगैरे असलं की ॲड करता. हा फोटो बिटो टाकायचं तेवढं काढून ठेवतो. मग मी बाहेर आल्यावर काढतो, बाकी काही नाही. मग तिथून आम्ही पुढे जाणार इंदोरला मस्त फिरायला. मग इंदोरमधून ओंकारेश्वर. चलो ओके. हर हर महादेव. तर मित्रांनो जस्ट आमचं आता दर्शन झालं. मी तुम्हाला एकदा इथला तर मित्रांनो आता सकाळपासून देवदर्शन केल्याच्या नंतर ज्योतिर्लिंग केल्यानंतर आम्ही आता आलो इंदोरमध्ये. 56 स्ट्रीट म्हणजे 56 दुकान इथे. हे स्ट्रीट मी तुम्हाला एकदा दाखवतो. खूप फेमस आहे इथल्या एरियामधलं हे. आम्ही खातोय काय काय माहिती काय काहीतरी बघा विनोद काय बोलते. भारी पनीरवाला एक नंबर लागते. योगेशची चॉईस आहे, काय खातोय त्यालाच त्याचं माहिती. आम्ही गणलोय घ्यायला काहीतरी, पण आता जाऊ द्या. 56ला आलोय, बघतोय जरा. नंतर सँडविच खायला पण जाणार एकदम क्वालिटीवाले. तर आता आम्ही ओंकारेश्वरला निघालो होतो आणि गुगल मॅप्स लावल्यामुळे आम्ही दोन्ही गाड्या पुढं मागं झालेल्या आहेत. आम्ही 10 किलोमीटर पुढं आलेलो आहे त्यांच्यापेक्षा. तर ते आता येते ते आम्ही त्यांची वाट बघत थांबलो आहे. तर रस्त्यात घाट होता, त्या घाटात आम्ही थांबलो आहे आणि इथं यश आहे. यश आता तुम्हाला घाटाचा व्ह्यू दाखवतो.
आणि या घाटाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो असं आहे की इथं बघा वेगळं दिसत असेल तुम्हाला काही तर जाणारे गाड्या राईट साईडने चाललेत आणि तिकडं जाणारे गाड्या लेफ्ट साईडने चाललेत. इथं ट्रक बिक चढत नाही म्हणून ते त्यांना त्या साईडने पाठवतात आणि ओंकारेश्वरकडे जाणारे ह्या साईडने जातात. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आत्ता वाजलेत रात्रीचे 7:30 आणि आम्ही पोचलो आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे ओंकारेश्वरला. गर्दी खूप आहे तर त्यानुसार आम्ही बघतोय की दर्शन होईल का नाही तर आम्ही आमचं दर्शन उद्या सकाळी मॉर्निंगला शिफ्ट करतोय. मी तुम्हाला इथून एकदा ओंकारेश्वर दाखवतो रात्रीचं कसं दिसतं ते बघा तिथे दिसतंय ते मंदिर आहे. बघूया आता दर्शन भेटतंय का नाही भेटत त्यानुसार मग जसं होईल तसं. तर मित्रांनो आम्ही चाललोय आता मंदिराच्या आतमध्ये. आता सध्या आरती चालू आहे. नशीब एवढं आमचं भारी आहे की जेव्हा आम्ही सकाळी उज्जैनला गेलो होतो तेव्हा तिथं पण आरती सुरू होती आणि आता आम्ही ओंकारेश्वरला चाललो होतो तिथं पण आता आरती चालू आहे. देवा तुमची मूर्ती ध्यानात तुमचा लागेला अंत स्वप्नात आले माझ्या शंकरजी दत्त स्वप्नात आले माझ्या शंकरजी दत्त. तर मित्रांनो आम्ही पहिला आलो आहे आता ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये. कधी पण म्हणजे जेव्हा रस्ता लागतो आपल्याला ओंकारेश्वरला जायला ब्रिजकडनं तेव्हा जाताना पहिला हे मंदिर लागतं. सगळी लोक पहिला इथनं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्याच्या नंतर ना मग पुढे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगकडे जातात. मी तुम्हाला एकदा मंदिर दाखवतो. आता मंदिरात गेलतो मकरन एकदम पंडितच झालता तिथूनचा ट्रस्टमध्ये भरतीच झालता. कुणाला पण मामलेश्वरचं दर्शन पाहिजे असेल मला कॉन्टॅक्ट करा. पंडित दर्शन अवघ्या 2 मिनिटात मी देऊ शकतो. पंडितने डायरेक्ट मकरनला तिथं आतमध्ये थांबवलं होतं लवकर पुढे यायला आणि आपला योगेश तर काय घंटीत वाजवून देत नव्हतं लोकांना. तिथून लगेच गर्दी झालती म्हणून पुजारी लोक पण बोलले थांब इथं गर्दी खाली करा. वॉरांनी काही सुट्टीच दिली नाही. एकदम सगळी ढकलून दिली. पाया पण पडून दिली नाही लोकांना. नीट काही करून पण दिलं नाही. तुमच्यासाठी डायरेक्ट लाईन थांबू शकतो एवढं आपलं आहे ट्रस्ट मध्ये. आमचा ओंकार लगेच बाहेर पळून गेला पण आम्हाला पंडितजी बोलले थांब म्हणून इथं 2 मिनिटं काम करा. वैभवने एवढं मन लावून काम केलं ना 2 मिनिटात गर्दीच खाली केले डायरेक्ट. 2 मिनिटं अजून थांबलो असतो की पुजारी पण उठून गेला असता आम्हाला बसवला. 2024 ला वैभव शांताराम पिंजन यांना बहुमताने विजय झाला. मामलेश्वर ट्रस्ट याचे अध्यक्षपद सोपवण्यात येणार आहे. तर कृपयाने सगळे येऊन बघा छपरी बघा हा छपरी मंदिरात आलाय. काय वरडतोय आणि आमचं जस्ट आता दर्शन झालं ओंकारेश्वरच्या ज्योतिर्लिंगकडून. 15 मिनिटात झालं. 15 मिनिटात कसं होतं दर्शन? लाईनच थांबवलेली आमच्या बाबांनी डायरेक्ट आमच्यासाठी लाईन थांबवली. बोलला थांबा किती वेळ थांबायचं. मी लाईन थांबवतो मागं. मग आतमध्ये मकरन फोटो काढू आता. ती बाई बोलली नका काढू सगळे काढतात. ती बोलली त्याला लावू दे आडा थोडेफार. 1-2 जणांचे काढले मग लय वेळ लाईन थांबली म्हणून आले सगळे पुढं. मग लावून दे बोललो चला मी फोटो नाही काढला कारण की मी सारखंच येतो ना इकडे. आपलाच माणूस आहे. आपले आहेत ओळखीचे त्यांच्यामुळे झालं आपलं दर्शन एकदम चांगलं मस्त यायची.
चला चेक इन करू आपल्या हॉटेलमध्ये आणि हो एंड करूया एकदम आजचा पडी vlog. आता डायरेक्ट उद्या सकाळी 10-11ला घरी परत एक निघणार आहे. लोकेशन आहे घरी कुठं आता जायचं ना बालाजी. नाही याचं ऐकू नका हे आयुष्याला हे आज होता आपला डे 9 आणि मी आपला आजचा दिवस इथं संपवतोय. जे माझ्या ब्लॉगमध्ये नवीन असतील तर त्यांनी माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. थँक्यू. विजिट अगेन. तर मित्रांनो मगाशीच आम्ही आमचं दर्शन झाल्यानंतर ना आमचं हॉटेल चेक इन केलं आणि हॉटेल चेक इन केल्याच्या नंतर ना आम्ही इथं जेवायला आलो. बघूया मित्र दाखवतो तुमच्या आज होता आपला डे 9 आणि असतो. तर आज होता आमचा डे 9. आज आम्ही 2 ज्योतिर्लिंग केले, एक महाकालेश्वर आणि दुसरं ओंकारेश्वर. हे 9 दिवस कसे गेले ते काही कळलंच नाही. आपण आपल्या मित्रांची रिव्ह्यू बघायच्या. कसं होतं वैभव 9 दिवस? मकरन एकदम चांगली होती. खूप दमलोय मी आता जेवण करून करून. आता मला सूप पिऊ द्या. योगेशचं म्हणणं घे. भूक महत्वाची आहे. आम्ही किती काय झालं तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण पुन्हा चाललो आपल्या घरी म्हणजे पुण्याला. खरं तर हे 9 दिवस कसे गेले हे समजच नाही आणि मेन म्हणजे कोणी एक्सपेक्टच केलं नव्हतं की ही ट्रिप अशी होईल म्हणून. फक्त असं ठरलेलं की विनोदच्या घरी जायचं आहे पूजेला म्हणून. पण नंतर जी ट्रिप झाली ती अनएक्सपेक्टेड होते. पण असा जर एंड जर दरवर्षी होणार असेल तर हा एंड मला दरवर्षी पाहिजे. मी तुम्हाला जे सगळे माझे ब्लॉग्स जे काय माझ्याकडनं करू शकले हे मी सगळं त्या ब्लॉगमध्ये अपलोड केलेलं आहे. जर तुम्हाला काही गोष्टी अजून आवडल्या असेल आमच्यापेक्षा तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की सांगा. बघूयात अजून घरी जाताना सगळे ब्लॉग मी तुम्हाला अपलोड करतो आहे. आम्ही जिथे थांबलेलो रात्री हॉटेलला ते हॉटेल मी तुम्हाला एकदा दाखवतो. इथे कार्स आहेत, तिथे मागे गोटा आहे आणि इथनं वर गेले की आपली इथं वरती रूम आहे. आता आम्ही जस्ट आमचं हॉटेल चेकआउट केलेलं आहे आणि आता नाही आम्ही यायचं का? घराकडे निघालो आहोत. आता आमची ट्रिप संपलेली आहे. चालेल चलो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. तर मित्रांनो आम्ही आता घेतोय केळीचे चिप्स जे की इथनंच आपलं नॅचरली बनवून इथं विकतात. कसं आहे रे? हा एक नंबर आहे. तुम्ही कधी इकडे आले तर हे नक्की ट्राय करा. आम्ही सारखं खातो. आम्ही इकडे आलो तर नक्की खातो. तर मित्रांनो आम्ही भरतोय शेवटचं पेट्रोल गाडीमध्ये. कसं वाटतंय शेवटचं पेट्रोल भरतोय गाडीत? शेवटचं काय ट्रिपचं शेवटचं पेट्रोल. गाडी वगैरे काय आमचे ट्रिपचं शेवटचं पेट्रोल भरतंय. काय वाटतंय? काय नाही. ट्रिप बघा किती झाली. गाडी बघा आमची धाडधूड 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 गाडी घातली. योगेश रुसला आहे, त्याला अजून 2-3 दिवस राहायचं होतं. मला इथनं तिरुपती वाढलं जायला, इथनं गोवा, तिथनं कोल्हापूर, मग घरी यायचं होतं. फॉरनले मला नाही घेत. मला वरती नेपाळ काश्मीर तिकडे जायचं होतं. काय सध्या आम्ही वेळेने घात केला. काळाचा झाला. मला घरी डेअरीवर जायचंय, लवकर चला. तात्यांनी बोलवलंय त्याला. तात्यांनी फोन केला त्याला. तात्या सोडत नाही. त्याला डेअरी उघडायची 2 वाजता डेअरी उघडायची होती. 3 वाजले. 2 वाजता डेअरी उघडायची होती. गडबड झाली टाइमात. आज गाडी पळवते आम्ही म्हणून. काय नाही लय नाही 5 तास राहील. 500 किलोमीटर राहिले. तर मित्रांनो फायनली आपली रोड ट्रिप ही आता एंड होती आहे. जस्ट आमचं आता जेवण झालं आणि आम्ही आमचं होमटाऊन म्हणजेच पिंपळे गुरव आता टच करतो आहे.
खरं तर हे 10 दिवस कसे गेले ते कळलेच नाही. ते म्हणतात ना, जोपर्यंत समोरच्याचं म्हणजे देवाचं बोलवणं येत नाही तोपर्यंत तुम्हाला जाता येत नाही. विनोदची त्यांनी जे गावाकडचं जे मंदिर बांधलं होतं ते फक्त एक निमित्त मात्र होतं, पण जे खरं बोलवणं होतं तोपर्यंत तुमचं जाता येत नाही. कसं होतं वैभव ट्रिप? ट्रिप खूप चांगले होते. तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघा कशी होती काय होती, तुम्हाला पण कळेल. कमेंट शेअर करा. तुमचे पण थँक्यू. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून माझे व्लॉग्स बघितले. तुम्हाला जर ह्यातल्या काय आवडल्या असतील गोष्टी तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा, म्हणजे मला पण समजेल. आणि नवीन स्टार्टअप आहे. नवीन चालू झाले चालू द्या शेअर करा, कमेंट करा. आमचा बिझनेस चालून द्या, कसं तरी ग्रोथ होते. तर आपण आता सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मम्मी पप्पांच्या फोनवरून पण सबस्क्राईब करा. 100 काय 200 सबस्क्रायबर वाढून द्या. पण वाढवा आपला तुमच्या भाऊ एक्सला पण तू व्हिडिओ पाठवून द्या. तुमचे सगळे मित्र मैत्रिणी कोण असेल त्यांना पाठव, शेअर करा डायरेक्ट. आपला भाऊ आता धिंगाणाच करणार आहे. आणि आम्ही दर्शन केले तसं करायचं असेल तर ओमकारला फोन करा. सगळ्या मंदिरात फक्त फोनमुळे जरा हे झालं कुठं, पण मंदिरात दर्शन म्हणजे दर्शन केले. फक्त चांगलं कॉर्नर कोणतं पाहिजे आता. खरंच माहिती आहे, पण सगळे आपल्या पर्सनल लाईफमध्ये सगळे बिझी असतात. त्यांचा काही ना काहीतरी एक व्यवसाय सुरू असतो. पण कुठं ना कुठेतरी स्वतःचा वेळ काढून स्वतःला एक्सप्लोर करण्यासाठी नक्कीच तुम्ही म्हणजे एक वेळ काढला पाहिजे स्वतःला. नवीन जागी गेलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा तुम्ही पुन्हा तुमच्या कामाला लागाल तर तीच एनर्जी परत तुमच्यामध्ये राहील. लवकर ट्रिपला जाईन परत आम्ही, बघू तेव्हा भेटू ब्लॉग मध्ये. हा. चलो. ओमकार तर जाईनच कुठं ना कुठं. ओमकार नुसतं Good night. फिरतो आपला. ओमकार मग आम्ही दिसू नाही दिसू ते बघू. ओमकार तर दिसेल. ओमकार नाही तर आमचा रोहित भाऊ आहे, दोघांचे ब्लॉगिंग चॅनल आहे. दोघांना सबस्क्राईब करा. दोन्ही पोरं आपलीच आहेत. कोणत्या ना कोणत्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये दोघे एकत्र आले की अजून मज्जा येईल आम्हाला. चलो, धन्यवाद. बाय बाय.